नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, गुरु म्हणजे केवळ शिकवणारा व्यक्ती नव्हे, तर गुरु म्हणजे जीवन घडविणारं आदर्श व्यक्तिमत्व. आपण गुरुपौर्णिमा संपूर्ण भारतात उत्साहाने साजरी करतो. त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. पण हा प्रश्न स्वतःला कधी विचारलाय का, आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो? गुरुपौर्णिमेचा इतिहास आपण कधी जाणून घेतलाय का? महाभारत, 18 पुराणे आणि वेदांचे संकलन करणारे महर्षी व्यास यांचा जन्मदिवस आषाढी पौर्णिमा, आणि म्हणून ती पौर्णिमा आपण आषाढी पौर्णिमा न म्हणता व्यास पौर्णिमा, त्यांना गुरु मानून गुरु पौर्णिमा म्हणून साजरा करतो. ज्ञानाचा प्रकाश संपूर्ण मानव जातीपर्यंत पोहोचवणाऱ्या या महान ऋषींना कृतज्ञतेने वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते, कारण देवाला प्रत्यक्ष जे करणं जमत नाही ते गुरु आपल्याकडनं करून घेतो. म्हणूनच आपल्या संतांनी सांगितले आहे, गुरु रे ब्रह्मा, गुरु रे विष्णू, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. याचा अर्थ असा होतो, गुरु हा निर्माण करणारा आहे, गुरु हा पालन करणारा आहे, आणि गुरु आपल्याला अज्ञानाचा नाश करून प्रकाशाची वाट दाखवणार आहे. मग गुरु म्हणजे कोण? जे अज्ञानातून आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात ते म्हणजे गुरु. जे केवळ धडा शिकवत नाही, तर ते संपूर्ण आयुष्य जगायला शिकवतात ते म्हणजे गुरु. जे आपल्यातील क्षमता ओळखून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात ते म्हणजे गुरु. आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारचे गुरु लाभतात. केवळ शाळेत शिकवणारे शिक्षक म्हणजे गुरु नाही, तर आपली आई ही आपली पहिली गुरु असते. कारण आपण पोटात असल्यापासून आपल्याला अनेक संस्काराचे धडे आपली आई आपल्याला देते. ती बोलायला शिकवते, ती चालायला शिकवते, ती उत्तम प्रकारचा माणूस म्हणून बनायला शिकवते. दुसरे गुरु म्हणजे आपले वडील, जे कर्तव्य, शिस्त, जबाबदारी कशी असावी हे आपल्या कृतीतनं दाखवतात. ते आपले दुसरे गुरु म्हणजे आई वडील. तिसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक, जे पुस्तकातील ज्ञानासोबत जीवन मूल्य, नीती मूल्य आणि संस्कार मूल्य शिकवतात. चौथा गुरु म्हणजे समाज, जो अनुभवातून आपला शिकवतो. अनुभव हा सर्वात मोठा गुरु, तो समाजातून मिळतो. आणि पाचवे गुरु म्हणजे आपण स्वतः, कारण चांगलं काय वाईट काय हे आपल्याला माहित असतं. ते आपल्या स्वतःकडनंच आपण शिकणं, हे म्हणजे आपण पाचवे गुरु आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गुरुपौर्णिमा का महत्वाची? कारण आजच्या काळात माहिती मिळणं सोपं झालंय, परंतु माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये अंतर आहे. माहिती देणारे अनेक आहेत, पण माहितीचं रूपांतर ज्ञानात करून ते देतात ते गुरु. मोबाईल माहिती देऊ शकतो, संस्कार नाही. इंटरनेट उत्तरे देऊ शकतो, पण निर्णय घेण्याची बुद्धिमत्ता विकसित करू शकत नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांनी या दिवशी आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे आणि एक संकल्प केला पाहिजे, मी गुरूंचा सन्मान करेल, मी गुरूंच्या ज्ञानाचा जीवनात उपयोग करेल, मी प्रामाणिकपणे अभ्यास करेल, मी सर्वात महत्वाचा पाठ माझ्या गुरूंचे आणि माझ्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करेल. कारण गुरु म्हणजे एक विचारधारा आहे. गुरु म्हणजे पद नाही, तर ती जबाबदारी आहे. गुरु म्हणजे ज्ञान नाही, तर तो संस्कार आणि प्रेरणा आणि जीवनाला मिळणारा प्रकाश आहे. या पवित्र गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरूंना मनापासून शुभेच्छा आणि त्यांच्या चरणी त्रिवार अभिवादन. मी अनेक गुरूंच्या सानिध्यातून घडलो आणि आता अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचा तोच वसा पुढे घेऊन जात आहे. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आणि त्रिवार अभिवादन.